see pumping action of the heart. As we know that heart is an important pumping organ of a circulatory system. सर्क्युलेटरी सिस्टीमचा हार्ट हा अगदी महत्त्वाचा पंपिंग ऑर्गन आहे हे आपल्याला माहिती आहे. तर पंपिंग ॲक्शन म्हणजे काय? अ रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट मसल दॅट इज कार्डियक मसल्स इज कॉल्ड ॲज पंपिंग ॲक्शन. आणि हीच पंपिंग ॲक्शन म्हणजेच काय तर हार्ट बीट मीन्स अ रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन of the heart muscles or cardiac muscles is called as heart beat. heart beat कशाला म्हणू आपण की जेव्हा एक कंप्लीट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होते हार्ट मसल्सचं त्याला आपण एक हार्ट बीट म्हणू शकतो, ज्यालाच आपण हृदयाचे ठोके असं म्हणतो. तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल्स इज कॉल्ड एज सिस्टोल अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल्स इज कॉल्ड एज डायस्टोल्स. So a heartbeat can also be defined as a systole followed by a diastole is called as heartbeat. आता नॉर्मल जो आपला हार्ट आहे तो 72 टाइम्स पर मिनिट बीट होत असतो. म्हणजे हृदयाचे ठोके हे एका मिनिटाला किती वेळा पडतात? 72 वेळा. एका मिनिटाला 72 वेळा हृदयाचे ठोके पडत असतात. त्यालाच आपण म्हणतो हार्ट रेट. काय म्हणतो त्याला? हार्ट रेट. म्हणजे जर विचारलं की व्हॉट इज हार्ट रेट तर आपण सांगू शकतो नॉर्मल हेल्दी हार्ट हॅज अ हार्ट रेट ऑफ 72 टाइम्स पर मिनिट. म्हणजे एका वेळेला 72 वेळा हार्टबीट होत असतात. तर जेव्हा हार्टबीट होत असतात तेव्हा वेंट्रिकल्समधून रक्त हे बॉडीकडे पाठवले जाते. ऑक्सिजनेटेड ब्लड हे बॉडीकडे पाठवले जाते. तर एका पंपिंग ॲक्शनच्या वेळेला एका हार्टबीटच्या वेळेला जे काही ब्लड हे बॉडीमध्ये पाठवले जाते त्या ब्लडला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम. त्याला काय म्हणतात? स्ट्रोक व्हॉल्यूम. तर एका हार्टबीटच्या वेळेला 70 ml ब्लड हे बॉडीकडे पाठवले जाते. म्हणजे जेव्हा एक हार्टबीट होते तेव्हा वेंट्रिकल्समधून बाहेर पडणारं रक्त हे किती असते? 70 ml. आणि आपल्याला माहिती आहे आपण एका वेळेला एका मिनिटात किती वेळा हार्टबीट आपली असते? 72 टाइम्स. म्हणजे 72 वेळा आपण एका मिनिटाला पंप आउट होत असतो. आपलं हृदय हे 72 वेळा पंप आउट होत असते. तर एका वेळेला 70 ml निघालं म्हणजे 72 वेळेला किती ml ब्लड हे बाहेर निघेल? 5040 ml इतकं ब्लड हे एका हार्टबीटच्या वेळेला हृदयातून बाहेर पडेल बॉडीकडे जाण्यासाठी. तर ह्या टोटल व्हॉल्यूमला म्हणतात कार्डियक आउटपुट. हृदयाच्या बाहेर टाकलं जातं ना म्हणून त्याला म्हणतात कार्डियक आउटपुट. आणि हे कार्डियक आउटपुट किती आहे? अप्रॉक्सिमेटली 5 लिटर. म्हणजे हार्टबीट जेव्हा आपल्या होत असतात तेव्हा नियर अबाउट 5 लिटर ब्लड हे आपल्या बॉडीकडे पाठवले जाते. तर या ब्लडला म्हणतात कार्डियक आउटपुट. या दोन डेफिनेशन्स तुम्ही लक्षात असू द्या की स्ट्रोक व्हॉल्यूम आणि कार्डियक आउटपुट. आता स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे माहिती आहे की वेंट्रिकल्समधून बाहेर पडणारं रक्त त्याला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि बॉडीकडे हे म्हणजे एका मिनिटात 72 टाइम्स आपण किती दिलेले आहे ना, एका मिनिटात किती ब्लड हे शरीराकडे पोचवलं जाते त्याला म्हणतात कार्डियक आउटपुट. आणि हे कार्डियक आउटपुट किती आहे? 5040 ml. आणि हे जे आहे 72 टाइम्स पर मिनिट याला म्हणतात हार्ट रेट. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. Conducting system of the heart is a myogenic in nature. What is meant by myogenic? Myo means muscles. Myo means muscles and genic means originated from. म्हणजे हे जे वेव्हचं कॉन्ट्रॅक्शनचं ओरिजिनेटिंग होते, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे होतात त्यांचं जे ओरिजिन असते ते कुठून होते? मसल्सपासून होते. म्हणजे मसल्स ॲक्टिव्हिटीवर जी कंडक्टिंग सिस्टीम आहे ती डिपेंड असते, त्याच्यावरून ती ओरिजिनेट झालेली असते. तर या कंडक्टिंग सिस्टीमचे 4 महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत.
कोणते कोणते एसएन नोड म्हणजे सायनोॲट्रियल नोड, आणि सायनोॲट्रियल नोड कुठे प्रेझेंट असतो तर सुपेरियर वेना कावा जवळ हा एसएन नोड प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर एव्ही नोड म्हणजे ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड, आणि एव्ही नोड हा कोरोनरी सायनस जवळ प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर बंडल ऑफ हिस, बंडल ऑफ हिस हे इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर आहे पर्किंजे फायबर्स, पर्किंजे फायबर्स हे मायोकार्डियम मध्ये प्रेझेंट असते. त्याच्यामध्ये ते जे फायबर्स आहेत ते पेनिट्रेट झालेले असतात मायोकार्डियम मध्ये. ठीक आहे. तर कंडक्टिंगसाठी जी महत्त्वाची वेव्ह नेसेसरी असते म्हणजे कॉन्ट्रॅक्शनची जी वेव्ह नेसेसरी असते ती वेव्ह ओरिजिनेट होते एसएन नोडमधून. एसएन नोडमधून ती जी वेव्ह आहे ती ओरिजिनेट होते, म्हणून एसएन नोडला पेसमेकर असं सुद्धा म्हटलं जातं. वाय एसएन नोड इज कॉल्ड एज पेसमेकर बिकॉज द waves of contraction are originated in the SN node. SN node मधून ओरिजिनेट होऊन मग इंटरनोडल सगळ्या एलिमेंट मधून जाऊन ही शेवटी मायोकार्डियम पर्यंत वेव्ह पोहोचते. आणि आपल्याला माहिती आहे की मायोकार्डियम ही हार्ट वॉल आहे जी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन साठी काम करते. म्हणजे हिचं फंक्शन आहे मायोकार्डियमचं फंक्शन काय, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. इट इज अ हार्ट वॉल. ठीक आहे. तर एसएन नोडला आपण पेसमेकर सुद्धा म्हणतो. मग ही जी वेव्ह आहे कॉन्ट्रॅक्शनची ही नंतर एव्ही नोडमध्ये जाते. त्याच्यानंतर बंडल ऑफ हिस मधून ती मायोकार्डियम पर्यंत पोहोचते आणि कंडक्शन हे कंप्लीट होते. म्हणजे रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्शनची जी वेव्ज आहेत ती मायोकार्डियम पर्यंत पोहोचते. तर हे ओव्हरऑल तुमचं हे झालंय, तुम्हाला डिटेल्स पुस्तकातून वाचावं लागेल. त्याच्यानंतर आहे कार्डियक सायकल. आता वन कंप्लीट कार्डियक सायकल इज वन कंप्लीट हार्टबीट, म्हणजे एक कंप्लीट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे आहे हार्टचं त्यालाच आपण म्हणतो कार्डियक सायकल. आता कार्डियक सायकल मध्ये 3 इव्हेंट्स असतात महत्त्वाचे. कार्डियक सायकल कशाला म्हटले जाते की ते जे रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन मध्ये जितके काही इव्हेंट्स असतात ते त्या इव्हेंट्सला त्या सगळ्याला मिळून कार्डियक सायकल असं म्हटलं जाते. तर ही जी कार्डियक सायकल आहे ही टोटल आहे 0.8 सेकंदाची. टोटल कार्डियक म्हणजे एक हार्टबीट ही किती सेकंदात कंप्लीट होते, 0.8 सेकंदात. म्हणजे एक हार्टबीट होण्यासाठी त्याच्या मधात ज्या काही इव्हेंट्स आहेत ते सगळे इव्हेंट्स हे 0.8 सेकंदात कंप्लीट होतात. आता त्याच्यामध्ये किती इव्हेंट्स आहेत तर 3 इव्हेंट्स आहेत. ॲट्रियल सिस्टोल, त्याच्यानंतर वेंट्रिक्युलर सिस्टोल, त्याच्यानंतर जॉईंट डायस्टोल म्हणजे या दोघांचं डायस्टोल. डायस्टोल म्हणजेच काय तर रिलॅक्सेशन. म्हणजेच काय की ॲट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर वेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर ॲट्रिओ वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन म्हणजे त्या दोघांचं पण रिलॅक्सेशन, दॅट इज डायस्टोल. तर ॲट्रियल सिस्टोल हे 0.1 सेकंदात कंप्लीट होते. त्याच्यानंतर वेंट्रिक्युलर सिस्टोल हे 0.3 सेकंदात कंप्लीट होते. आणि त्याच्यानंतर जॉईंट डायस्टोल म्हणजे या दोघांचं जे डायस्टोल आहे रिलॅक्सेशन आहे ते 0.4 सेकंदात कंप्लीट होते. आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की रिलॅक्सेशनसाठी सगळ्यात जास्त वेळ इथे कार्डियक मसल्स घेत असतात. म्हणजे हार्ट जे आहे ते रिलॅक्स होण्यासाठी जास्त वेळ घेत असते. म्हणूनच इट डज नॉट फील फटीग, म्हणूनच हार्टचे जे मसल्स असतात त्या लवकर थकत नाही. त्याचं कारण हेच आहे की रिलॅक्सेशनसाठी त्याला जास्त वेळ लागतो. आता या इव्हेंटमध्ये काय होते ते आपण पाहू. तर ॲट्रियल सिस्टोल म्हणजे ॲट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन होताना लेफ्ट ॲट्रियममधून ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जाते आणि राईट ॲट्रियममधून डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट व्हेंट्रिकलमध्ये जाते. हे केव्हा होते ॲट्रियल सिस्टोलच्या वेळेला. त्याच्यानंतर वेंट्रिक्युलर सिस्टोल. वेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ऑक्सिजनेटेड ब्लड हे सिस्टेमिक अवॉर्टाच्या थ्रू पूर्ण बॉडीकडे पोहोचवले जाते.
तसंच राईट व्हेंट्रिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे पल्मनरी आर्टरीच्या थ्रू पल्मनरी ट्रंकच्या थ्रू लंग्सकडे पाठवण्यात येते ऑक्सिजनेशनसाठी. ओके. त्याच्यानंतर जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोलमध्ये लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ज द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स आणि राईट ॲट्रियम रिसिव्ह द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द बॉडी. म्हणजे जॉईंट डायस्टोलच्या वेळेला काय होते, लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिजनेटेड ब्लडची एंट्री होते आणि राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लडची एंट्री होते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या इव्हेंटमध्ये काय होते आणि तो इव्हेंट हा किती सेकंदाचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी पाहू. तर आपल्याला माहिती आहे की कार्डियक ॲक्टिव्हिटी जी आहे म्हणजे पंपिंग ऑफ हार्ट ही जी ॲक्शन आहे ही कशी आहे, ऑटो रेग्युलेटेड आहे, सेल्फ रेग्युलेटेड आहे, म्हणजे ती स्वतःला रेग्युलेट करत असते. तर ॲक्टिव्हिटीला कार्डियक ॲक्टिव्हिटीला रेग्युलेट करण्याचं काम हे मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये होत असते, हे आपण आधी शिकलेले आहोत. तर मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये कार्डिओव्हास्क्युलर सेंटर असते, म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटाला कार्डिओव्हास्क्युलर सेंटर असं सुद्धा म्हणतात, ज्याच्यामधून कार्डियक ॲक्टिव्हिटीचं रेग्युलेशन होत असते. तर एसे नोड जी आहे जी सुपेरियर व्हेना कॅवाच्या ओपनिंगच्या जवळ आढळते, ती सायनोॲट्रियल नोड दोन प्रकारचे इम्पल्स रिसीव्ह करते. एक CNS म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्व सिस्टीम आणि दुसरं PNS म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे या दोन नर्वस सिस्टीमकडून एसे नोड हे दोन नर्व इम्पल्स रिसीव्ह करत असतात. तर या दोन नर्व इम्पल्स जेव्हा ती रिसीव्ह करते त्याच्यावरून कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन, दॅट इज रेग्युलेशन ऑफ हार्टबीट हे ठरत असते. तर आपण तेच बघणार आहोत. जेव्हा एसे नोड ही CNS म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमकडून नर्व इम्पल्स जेव्हा रिसीव्ह करत असते तेव्हा ॲड्रेनलिन हे केमिकल रिलीज करते आणि ॲड्रेनलिन हे केमिकल रिलीज केल्यामुळे हार्टबीट जी आहे ती इन्क्रीज होते. म्हणजे हार्टबीटला इन्क्रीज करण्याचं काम हे कोण करते, ॲड्रेनलिन. आणि ॲड्रेनलिन हे केव्हा रिलीज होते, जेव्हा सायनोॲट्रियल नोड रिसीव्ह NSS म्हणजेच काय की सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमकडून जेव्हा एसे नोड ही नर्व इम्पल्स रिसीव्ह करते तेव्हा ॲड्रेनलिन हे केमिकल सिक्रेट होते आणि त्याच्यामुळे हार्टबीट जी आहे ती इन्क्रीज होते. आता त्याच्यानंतर जेव्हा एसे नोड ही PNS रिसीव्ह करते म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमकडून जेव्हा नर्व इम्पल्स रिसीव्ह करते तेव्हा ॲसिटिलकोलिन हे केमिकल सिक्रेट होते. ॲसिटिलकोलिन हे सिक्रेट झालेले केमिकल हार्टबीटला डिक्रीज करते. काय करते, हार्टबीटला डिक्रीज करते. आता हे जे दोन केमिकल्स आहेत हे हार्टबीटला इन्क्रीज आणि डिक्रीज करू शकतात, म्हणून त्यांना म्हणतात न्यूरो ट्रान्समिटर्स. त्यांना काय म्हणतात, न्यूरो ट्रान्समिटर्स. तर अशा प्रकारे हार्टबीट इन्क्रीज आणि डिक्रीज होत असतात. तर हे झालं रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटीचं. त्याच्यानंतर एक डेफिनेशन आहे सायनस अरिथमियास. सायनस अरिथमियास ही जी डेफिनेशन आहे ही आपण इथे बघू. तर आपल्याला माहिती आहे की इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन हे हार्टचं होत असते. इन्स्पिरेशनच्या वेळेला हार्टबीट जी आहे ती इन्क्रीज होत असते आणि एक्सपिरेशनच्या वेळेला हार्टबीट जी आहे ती डिक्रीज होत असते, कमी होत असते. तर याच फेनॉमिनॉनला सायनस अरिथमियास असं म्हटलेलं आहे. म्हणजे increase in the heartbeat during inspiration and decrease in the heartbeat during expiration is called as sinus arrhythmias. तर हे झालं आपलं रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी.